अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आजचा मेनू आहे टोमॅटोचं सार, भात आणि दुधी घालून मी करणारे परोठे. तर चला बघूया त्याला काय काय साहित्य लागतंय. टोमॅटोचं सार करते ना, तर त्याच्यामध्ये मी घालते टोमॅटो, एक 2-3 मिरच्या, बीट घालणार आहे, त्याच्याने छान रंग येतो. आणि टोमॅटोचं सार हे दाट लागतं करायला. मग काही वेळेला लोक कॉर्नफ्लॉवर घालतात किंवा डाळीचं पीठ वगैरे घालून घालतात त्याच्यामध्ये, म्हणजे थोडंसं दाटपणा येतो. पण मी त्याच्यात कुठल्याही तऱ्हेचं पीठ नाही घालत. तर घालणार आहे मी ही दुधाने सुद्धा आपलं टोमॅटोचं सार छान दाट होणार आहे. आणि त्याच्यात घालणार आहे हा ओला नारळ, हा खडा मसाला म्हणजे तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी, कोथिंबिरीच्या काड्यांची जुडी आहे ही पण टाकणार. आणि याच्यात घालायचं आपल्याला थोडं आलं, ओलं खोबरं आहे ते आपल्याला बारीक करून ह्याच्यात घालून घ्यायचंय. आणि आता हे आपल्याला कुकरमध्ये छान शिट्ट्या 3-4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं. चला, दुधीचे परोठे करताना मला लागेल कोथिंबीर, दुध्या लागणार आहे आणि बाकीचं त्याच्यामध्ये मसाले लागणार आहेत. धन्याची पूड, जिऱ्याची पूड, गार्लिक पावडर लागेल म्हणजे लसूण पावडर, अशा पद्धतीने. आणि त्याच्याच बरोबर परोठ्याबरोबर खायला मी बटाट्याची थोडीशी रसभाजी करणार आहे. उकडलेला बटाटा, त्याला लागेल मला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता. तर चला आता पुढची तयारी करते. हा दुध्या आहे, सोलून ह्याला बारीक मस्तपैकी छान किसून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण पीठ, आपलं गव्हाचं पीठ आहे ते सगळं टाकून आपल्याला छान मळून घ्यायचंय. बटाट्याची भाजी करताना हा मसालाही मी घेणार आहे. हा मसाला आधीच मी वाटून ठेवला होता. भाजीसाठी आपण लागतो दरवेळेला, तर वाटून ठेवलेला असतो. वेळ वाचेल आपला म्हणून मग तोच मसाला मी परत वापरणार आहे. ह्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, बाकी खडा मसाला, धने, जिरं असं सगळं घालून भाजून मस्तपैकी ह्याचं मसाला तयार करून ठेवलेला आहे. चला आता हे लावते मी कुकरला. आता हा दुध्या आहे ना, हा साल काढून घ्यायची याची. आणि मग आपल्याला बारीक साईड आहे या किसणीची, ही साईड ह्याच्याने आपण किसून घ्यायचंय. छान मस्त दुध्या पण असं ना पोळा छान मिळेल असा बघून आणायचा. म्हणजे मग ते परोठ्याला, म्हणजे जाड दुध्या नको, अगदी कोळा असेल ना तर परोठे पण छान होतात. आता मला लागणार आहे कोथिंबीर, तर ही बारीक चिरून घेते. परोठ्यालाही लागणार आहे, सार करणार त्यालाही लागेल, आणि रस भाजी करणार आहे बटाट्याची त्यालाही लागणार आहे. तर ती एकत्र अशी छान बारीक चिरून घेते, म्हणजे मग थोडी थोडी सगळ्यामध्ये वापर करता येईल. तर आता बघा, ही अशी मस्त बारीक आपली हे किसून घेतलेलं आहे दुध्या आणि कोथिंबीर आहे. हे आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे. कोथिंबीर आहे, ही दुधी आहे, आणि याच्यामध्ये आपण आधी सगळे मसाले पहिले ऍड करायचे. आता इथे आपल्याला लागणार आहे मीठ. आपल्याला 2 चमचे मीठ घालायचे, चमचा छोटा आहे म्हणून, मग लागलं तर पुन्हा घालता येईल. आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चिली फ्लेक्स, म्हणजे सुकलेल्या मिरच्या असतात काही वेळेला, तर मग मी त्या फेकून देत नाही, तर बारीक मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं वाटून घेते आणि त्याचं तयारी म्हणजे अशी बाटलीत भरून ठेवते की ते कामाला येतात त्या मिरच्या. पण चिली फ्लेक्स आपलं घरच्या घरात तयार होतो. आता हे चिली फ्लेक्स घालणार आहे. आणि ह्यात घालणार आहे ते मी धन्याची पावडर बारीक करून ठेवलेली आहे, जिरा पावडर साधारण 1 चमचाभर पडेल इतपतच घालायचं आपल्याला. आणि घरच्या घरीच मी लसूण, गार्लिक पावडर सुद्धा करून ठेवलं होता. लसूण त्याला सुकवलं होतं छान व्यवस्थित, आणि मग नंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर त्याची तयार करून घेतली. तर ही पावडर कशी आपल्याला कुठलीही चायनीज आयटम केला किंवा काही सूप केलं त्याच्यामध्ये आपल्याला घालता येतं. 1 चमचाभर लागेल आपल्याला. आता घालायचे 1 चमचा हळद, लाल तिखट मिरची म्हणजे ती तिखट असते पावडर, ती घालायची 1 चमचाभर, आणि थोडीशी काश्मीरी पावडर. आता ह्याच्यात घालायचं आपल्याला ओवा.
ओवा जर आपल्याला हातावर असं चोळून घालायचा म्हणजे मग त्याचा स्वाद छान लागतो परोठ्याला. आता हे सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ. आणि जितके तुम्हाला जसे परोठे करायचे त्या पद्धतीने आपल्याला गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे असं हे भांड भरून मी 2 वेळा घेतलेलं आहे पीठ. आता याला आपल्याला पाणी घालून छान व्यवस्थित जसं आपण परोठ्याचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं. चला हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं हे मळून झालेलं आहे. आता याला थोडासा मी तेलाचा हात लावते. चला आता आपण हे टोमॅटो वगैरे शिजवला होता ना, तर तो मी मिक्सरमध्ये काढून घेतलाय. बघा कसा दाट झालाय. ह्याच्यामध्ये दुधा घातला त्याच्यामुळे त्याला दाटपणा आला. आता याला आपल्याला काय कॉर्नफ्लॉवर वगैरे लावायची गरज नाही. जनरली लोक लावतात थोडंसं दाटपणा याला, पण आता हे छान असं मस्त त्याचं सार करायचं आपल्याला. चला इथे घालणार आहे मी साजूक तूप. आता याच्यात घालायचं जिरं, आणि हिंग, आणि आता ही टोमॅटोचं केलेलं सगळं. आता यात घालायची आहे थोडीशी हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. कारण लाल तिखट घालायचं नाही, काही मिरच्या मी मगाशी शिजवताना त्यात घातल्या होत्या. आता हे फक्त जरा कलर येईल चांगला म्हणून काश्मीरी मिरची पावडर घालायची अर्धा चमचा. आणि घालायचा तो कढीपत्ता. यात घालणार आहे मी कोथिंबिरी काड्यांची जुडी. तर ही थोडीशी ठेचायची आणि मग घालायची. यात थोडंसं लागेल आपल्याला पाणी घालायला. आणि यात घालायचं मीठ आणि चवी पुरेशी साखर. तर टोमॅटो जरा आंबट असतात म्हणून मग थोडी साखर घालावी. 1-1.5 चमचा मीठ घातलंय. आता घालते मी साखर. 1-2-3 चमचे घालायचे. म्हणजे छान सार आता तयार होईल. आता छान याला उकळी आणायची व्यवस्थित, आणि मग त्यात घालायची आपल्याला शेवटी कोथिंबीर. आता मला करायची बटाट्याची भाजी, पण आता हे सार मी इकडे हलवते, म्हणजे इकडे ठेवते. इथे छान उकळत राहील. ते थोडी उकळी येईस्तोवर आपल्याला इथे हलवायचं. आणि आता मी इथे करणार आहे बटाट्याची भाजी. तेल तापलेलं आहे. मोहरी घालायची, हिंग आणि थोडंसं जिरं. गॅस बारीक करायचा. आणि आता ह्यात घालणार आहे तो बारीक चिरून ठेवलेला कांदा आणि किसलेला आलं. आता हे थोडंसं परतून घ्यायचं कांदा. बटाट्याच्या भाजीसाठी मला लागणार आहे पाणी, तर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते. गरम पाणी घातलं ना की त्याला एक म्हणजे रंग छान येईल भाजीला. आता घालायचं टोमॅटो, कढीपत्ता. गॅस बारीक करायचा. आणि आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला मसाले. थोडंसं हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, मीठ घालायचंय. आणि मी मसाला जो वाटून ठेवला होता तर तो आपल्याला ग्रेव्ही मसालाही घालायचा आहे.
मसाला छान परतला गेला आपला. आता यात घालायचे आपल्याला बटाटे. आता यात घालायचे थोडं गरम पाणी. आता याला मस्तपैकी छान उकळी आणायची. झाकण घालायचं याच्यावरती आणि मसाले जे घातले ते भाजीमध्ये बटाट्यामध्ये छान मुरतील आणि मग बटाट्याची भाजी फार सुंदर होते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. बटाट्याची भाजी, टोमॅटोचं सार आणि दुधी घातलेला परोठे. मगाशी मी सांगायला विसरले, ज्या वेळेला टोमॅटो वगैरे शिजायला घातला तर त्याच्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंग हे सगळं टाकलं होतं. तर ते नंतर काढल्यावरती मी हे सगळं काढून घेतलं. तर हे सगळं काढून घ्यायचं. काळी मिरी आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे आणि दालचिनी आहे आणि कोथिंबिरींच्या काड्यांची जोडी. तर ही आपल्याला टाकून द्यायची. फक्त हे जे काढून ठेवलं होतं हे परत मी मिक्सरमध्ये काढायचं म्हणून हे बाजूला काढलं. तर हे आपल्याला परत त्याच्यामध्ये ॲड करायचं, कारण त्याचा स्वाद आपल्याला हवा आहे. ते जर मिक्सरमध्ये वाटलं असतं तर जास्त तिखट झालं असतं लवंग आणि मिरी. तर कारण त्यात मिरच्या घातलेल्या होत्या. आता हे फक्त मी त्याच्यामध्ये पुन्हा ॲड करते, कारण ह्याचा स्वाद महत्त्वाचा आहे. व्यवस्थित उकळलं गेले बघा आणि रंगही कसा छान आलाय साराला. आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर. चला, आपलं सार रेडी झालेलं आहे. आता बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे, तर ती पण आपण आता बघूया. ही बघा, बटाट्याची भाजी पण आपली रेडी झालेली आहे. ह्याच्यातही घालायची कोथिंबीर. परोठा करताना ना ह्याला आतमध्ये आपण असं छान तेल लावून घ्यायचं. थोडंसं तेल लावलं आणि त्याची घडी करायची व्यवस्थित, जशी आपण पोळ्यांची घडीची पोळी करतो त्याच पद्धतीने. म्हणजे ह्याला म्हणजे छान असे पापुद्रे पण फुटतील आणि परोठा फुगतो चांगला. आकार तुम्ही कसाही द्या, गोल करा, त्रिकोण करा, कसाही तुम्हाला जसं आवडेल तसं. लहान मुलांना जरा मजा वाटते वेगवेगळ्या आकाराचं केले की, बघून त्यांना असं छान खावंसं वाटतं. म्हणून मग मी जरा थोडेसे आकार देत असते परोठ्यांना करताना. थोडासा असा जाडच ठेवायचा, जास्त पातळ करायचा नाही परोठा. थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा तव्याला. तूप घालायचं. घडी घातली ना की कसे छान असे पापुद्रे फुटतात बघा. त्याला आहे असं मस्त हलका हलका होतो अगदी परोठा, फुगतो आणि छान. म्हणून मग त्याला घडी घालायची छान तेल लावून आतमध्ये, म्हणजे मग परोठे खूप छान होतात. चला बघा, आपली आजचा मेनू तयार आहे. दुधी
भोपळ्याची परोठा, दुधीच्या सालीची चटणी, दही, कांदा लिंबू आहेच, टोमॅटो सार, बटाट्याची भाजी आणि भात. आजचा स्पेशल मेनू रेडी झालेला आहे. तर तुम्ही पण बघा अशा पद्धतीने करून आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की ही डिश कशी लागली होती तुम्हाला, तुम्ही अशा पद्धतीने तयार केलं का. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येतच आहे. तर चला पुन्हा भेटूया आपण. बाय.